आता हे पीठ कालवून झालं भजी काढण्यासाठी, चांगलं कालवून झालं. कढईला जाळ बी एकदम दानक्या लागलाय आणि आपली या दानक्या जाळावर तेल गरम होऊन मस्तपैकी आता हे भजी तयार होते. ते कोबीची भजी मित्रांनो. तर मित्रांनो ही मस्तपैकी आपली भजी तळते. तर या ठिकाणी आपली दोन चारच तळून घेते आई. मित्रांनो ही आपली ताटात काढून घेतलेली भजी. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आज आपण वाड्यावरती स्पेशल काहीतरी खाऊ बनवणार आहे आणि ता खाऊ म्हणजे एकदम आगळा वेगळा बनवणार आहे मित्रांनो. आगळा वेगळा म्हणजे काय, तर मित्रांनो आज आपण भजे बनवणार आहे. पण ते भजे काय याचे बनवणार आहे, तर मित्रांनो कोबूचे भजे बनवणार आहे. आणि आपण आज कोबूचे भजे वाड्यावरती आपल्याला कोबी तिथं रानात मेंढरं चारायला नेलती, तिथंच कोबी होता आणि मग तिथं आणला कोबी. तर म्हणले आज कोबीची भजीच ट्राय करून बघू आपण भजी बनवतो कांद्याची ह्याची मिरचीची ह्याची भजी बनवतो. तर आज आपण ट्राय करणार आहे कोबीची भजी. तर आपण आज कोबीची भजी बनवणार आहे वाड्यावरती. तर मित्रांनो आज आपल्या त्या भज्याचा ह्याचा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे आणि ते आपलं संपूर्ण मेंढरातलं ह्यातलं तुम्हाला वातावरण पाहिजे. चला तर मग. तर मित्रांनो आपण तुम्हाला वाड्यावलं तर वातावरण दाखवणारच आहे, पण आता आलोय आपण आपल्या कोकऱ्यांच्या वाघरीकडे. तर हे आपल्या गँग बघा, हे आपली कोकरी आहेत सगळी घरी असतात मित्रांनो. मेंढरा आपण घेऊन गेल्यानंतर ही कोकरी धरतो. तर यांना मस्तपैकी काकीने आपल्या पाला बिला सुबाबळीचा पाला हे टाकलाय आणि गँग पाजणी आहे त्यामुळे वरडते मित्रांनो. ही बघा हे आपली पाजणी कोकरी मी आलोय ती नुसती माझ्या काही यायला बघते. हे तर बघा आणि यातनंच काय काय चॅप्टर हे करडू तुला चॅप्टर आहे बरं का मित्रांनो. हे ना हे अख्खी सावली बिवली पाडतं गडी. तर आता निघले ते बाहेर काय 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 आहेत. आपली मेंढरं बी येत्याल. तर चला ही कोकरी बिकरी दाखवाय आलेलो मित्रांनो तुम्हाला मी. काय बनवायचे आपल्याला आज कोबूची भजी बनवायची. ते एक कोबू घेतलाय ते खिसून घ्यायचाय. तर मित्रांनो आज आपल्याला वाड्यावरती मस्तपैकी तुम्हाला सांगितलंय आपण कोबीची भजी बनवायच्यात. मित्रांनो आपली आई मस्तपैकी असा कोबू खिसून घेते आपल्या या खिसणीव. तर मस्त आता खिसायचं चाललंय, बारीक बारीक बोगा करायचा आहे. मग ते असा बोगा झाल्या मगच आपली भजी होत्यात. तर सर्वप्रथम आपला असं चांगलं खिसणीव खिसून घ्यायचा कोबू आणि इकडं बघा असा बोगा केलाय. असा बोगा करून घ्यायचा बारीक 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 बोगा होतोय का? झालं ना खिसणीने होतं की. खिसणीने चांगला बारीक बोगा होता आपला. चिरून एकदम आपलं मोठं बिटर राहता, पण आपलं खिसणीने एकदम बारीक बारीक होऊन जातं ना. बारीक चांगलं खिसून घ्यायचं. खिसणीने चांगलं बारीक खिसून घ्यायचं मित्रांनो. असं वाटतंय ते जणू काय खोबऱ्याचाच खिस झालाय का काय. भोगा बघा मित्रांनो एकदम असा बारीक बारीक भोगा झालाय. आपल्याला मग थोडीच भजी बनवायच्यात पण एकदम चवदार बनवायचे ते वाड्यावर. तर आता हे थोडाच खूप आहे, थोडाच राहिलाय ना. आता थोडाच राहिलाय. तर थोडाच राहिलाय खिसायचा. आता या कोबू एक होता तो घेतलाय खिसून चांगला बारीक खिसणीने. आता याला चांगला धुवून घ्यायचाय. चांगला धुवायचा. हा आता चांगला धुवून घ्यायचाय. बारीक चांगला मस्तपैकी खिसून झालाय. आताच मित्रांनो एक कोबू होता आपला आणि आता त्याला चांगलं धुवायचं. जरा आपलं आधी काय धुतला नव्हता तसा असताना खिसून घेतल्यावर चांगलं आपली चव येण्यासाठी त्याला धुवायचं आहे. आता या कोबी चांगला धुवून घेतला. आता या गामेला तसा काढून घेते. चांगला धुवून झाला मित्रांनो. हे आपलं गाम्याला हे बारकूस त्याच्यात ठेवलंय आपल्या आईने. मित्रांनो आता आपली आई मस्तपैकी कढईला माती बिती लावून घेते. जरा व्हायचं कढई काळी लई पडती ना, ती काळी बिळी नाही पडाव त्याकरता आपली माती बिती लावून आता ठेवली मस्तपैकी कढईला गरम व्हायला ठेवली मित्रांनो. कोबीची भजी बनवायसाठी एवढी जिरी घेतली या. जिरी एवढं बेसन पीठ घेतलंय, एवढं लाल मसाला घेतलाय, एवढी हळद घेतली, एवढं मीठ घेतलंय आणि हे सगळं आपला मटेरियल वापरून आता आपल्याला कोबीची भजी बनवायची. आता हे सगळे मटेरियल वापरून आता कोबीची भजी बनवायची. वाड्यावरची मित्रांनो एक नंबर भजी बनवणार आहे आज आपण. आता या कोबी मध्ये एवढं काळ लाल मसाला टाकून घेतलाय, एवढी हळद टाकून घ्यायची या. आता एवढी हळद टाकून झालं की एवढं मीठ टाकून घेतलं या. मीठ टाकून झालं की एवढी जिरी घेतली या. जिरी टाकून झाली आणि जिरी झाली की एवढं वाटीभर बेसन पीठ टाकून घ्यायचं.
आपलं बेसन पीठ मित्रांनो आपला जेवढा मटेरियल घेतला होता तो सगळा आता कोबमध्ये टाकलाय आणि आता मस्तपैकी ते सगळं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. हे सगळं टाकून घेतलंय आता हे मिक्स करून घेते ह्याच्यात असं कालवून घेते. तर मित्रांनो बघा आपल्याला भजी बनवायची आपली आई आता चांगलं कालवून घेते याला. असं चांगलं कालवायला लागतंय त्याला. आता बटाट्याची भजी बनवतो परत बेसन पिठाची भजी बनवतो म्हणलं आता काहीतरी दुसरीच भजी बनवावं म्हणून कोबूची भजी बनवायची काहीतरी वाड्याव काहीतरीच करावं म्हणलं वेगळा. हा वेगळं काहीतरी म्हणलं वाड्याव करावं मग म्हणलं करायची आता कोबीची भजी हाय टाइम तर घ्यावं कोबीची भजी करून. आता हे पीठ कालवून झालं भजी काढण्यासाठी चांगलं कालवून झालं. चांगलं कालवून झालं बघा मित्रांनो असं सगळं आपलं मटेरियल वापरून एक नंबर कालवून घेतलंय आपल्या बारकोशा गाम्याल्यात. आता तेल टाकून घ्यायचंय भजी काढण्यासाठी. मित्रांनो भजी काढायच्या ते मग ते आपलं गरम करण्यासाठी आईने आता तेल टाकलंय जरा. भजी आपली तेल बिल गरम झाल्याशिवाय भजी निघत नाही. मग आता हे आपल्या कढईमध्ये आता तेल घेतलंय टाकून त्याला जरा वाईज गरम करायची. जाळ बी चांगला लागलाय जाळ बी मस्त लागलाय आपल्या कढईला. इकडं बघा जाळ असा लागलाय आणि इथं आता भजी बनवायची कोबीची भजी. आता तेल झालं असेल गरम आता एक एक भजी सोडून घ्यायची त्याच्यात. तेल गरम झालंय मित्रांनो. अशी आपली आता कोबीची मस्तपैकी भजी सोडून घेते आपली आई. कढईला जाळ बी एकदम दानक्या लागलाय आणि आपली या दानक्या जाळावर तेल गरम होऊन मस्तपैकी आता हे भजी तयार होते. ते कोबीची भजी मित्रांनो आपण तर आयुष्यात पहिल्यांदा कोबीची भजी खाणार आहे. तर मित्रांनो तुम्ही जर खाल्ली असली कोणी तर कमेंट करून सांगा बाबा आम्ही खाल्ली आम्ही नाही खाल्ली. तर मित्रांनो ज्यांनी खाल्ली नाही त्यांनी अशी मस्तपैकी बनवा. आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीत बनवते तुम्ही बी अशी साधी सोप्याच बनवा आणि मस्तपैकी खा. मग सांगा आपल्याला कमेंट करून कशी काय झाले ते भजी. तर मित्रांनो आपली कोबीची भजी आता काढून घेते आई या जारीने. मित्रांनो आपला भज्याचा पहिला राऊंड काढून झालेला आहे आणि मस्तपैकी आपली ही भजी आता तळून झाले ते. आता इथं आता अजून आपल्याला भरपूर भजी बनवायचे ते. आणि आता आपली मेंढरं बी आले ते वाड्याला. तर मेंढरं वाड्याला आले तर इथं आपलं दादा बिदा मस्तपैकी खाऊन बघतील कशी काय झाले ते भजी. तर आता या ठिकाणी आई अजून बनवते सगळी भजी बनवायच्यात मित्रांनो आपल्याला. आपलं तेल एकदम दानक्या गरम झाले बरं का. आता सणा 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 आपली भजी निघतील मित्रांनो. भजी आपली वाड्यावरची कोबीची भजी. जाळ एवढा लागलाय पण मित्रांनो ते काय झाले वारच भरपूर सुटले आणि ते वाऱ्याने इकडं तिकडंच नुसता पांगतो या जाळ. तर मित्रांनो ही मस्तपैकी आपली भजी तळते तर या ठिकाणी आपली दोन चारच तळून घेते आई. आई आता आपल्याला किती भजी निघतील आपली बरीच निघतील ना. बरीच निघतील ना. तर आता हे बघा अशी चांगली लाल लाल तळायची. लाल नाही तळल्यावर पिठाळ लागतात ना. पिठाळ लागतात लाल नाही तळल्या पिठाळ लागतात त्याकरता मित्रांनो चांगली तळायची एकदम चवदार लागली पाहिजे खरपूस लागली पाहिजे खरपूस. तर या ठिकाणी आई आपली भजी तळून घेते काढून. तर मित्रांनो खाऊन बी बघायचे ते आपल्याला भजी. आणि आता अशी काढून घ्यायची थोडी थोडी आधी सगळी. जाळ लय लागल्या एखाद्याला वाटेल ह्याच्यावर आता ह्यो काय एवढ्या जाळात कशी काय काढतोय पण ते वाऱ्यानेच जातोय बाजूला मांदळण काय. मगाशी आपली मेंढरं आली आणि मेंढरं आल्यामुळं आपली भजी करायचं थांबवलं जरा. थोडीच आपली भजी केली आणि गोडी बी जरा आपली लांब होती ती गोडी बिडी आणायची होती वाड्याला. उशीर भरपूर झालता मित्रांनो त्याकरता आपली भजी करायची आपली थोडीच केली ती. आणि आता मग आपल्याला आता पुन्हा राहिलेली भजी करून घ्यायचे ते. तर आता या आपल्या आईने चहा ठेवलाय जरा प्यायला. आता मस्तपैकी चहा बी पिऊन आपला स्वयंपाक चालू करायचा. स्वयंपाक म्हणजे काय तर आपली राहिलेली भजी बिजी काढून आता सगळा स्वयंपाक बनवायचा आहे आपल्याला. आणि ते संपूर्णच वातावरण दाखवतो तुम्हाला मित्रांनो मी आज. आपण भजी बिजी खाताना बितानी सगळं दाखवणार आहे ओके मध्ये. राहिलेली भजी आपली आई आता सोडून घेते. अंधार झालाय पण अंधारचं सुद्धा एक नंबर दिसते बघा मित्रांनो. लाईट लावून आपण आता व्हिडिओ शूटिंग करतोय आपली. तर आता ही आपली दोन चार भजी सोडून आहे आपली सगळी भजी काढून घेणारी.
एवढं आपलं पीठ राहिलं होतं भज्याचं. मग काय आता मस्तपैकी चालू आहे भजी काढायचं. आता मस्तपैकी अशा हलवायला लागते ते तेलामध्ये. चांगलं तेल गरम झालं की मग काय टेन्शन नाही. आणि आपली जारी मित्रांनो, जारीने मस्तपैकी आपली आई भजी बिजी तळून घेते अशी एक नंबर. आता वारं नाही ना, वारं नाही त्यामुळं मागाशी मित्रांनो जरा वारं होतं त्यामुळं एवढी काय भजी नुसती चिकटायची खाली तेला. ते खाली कढईला चिकटली की मग ते जरा प्रॉब्लेमच झाला आपल्याला. पण आता कसं वारं बिरं नाही, जाळ नुसता कढईला दणक्या लागलेलं आहे. त्याकरता आपली जाग्यावर भजी तळून निघते ते दाना 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 दाना. असं मस्त तळायचा कार्यक्रम चाललाय भाज्यांचा. तर आहे आता ही शेवटची काढते ना 2-3. आता ही शेवटची झाली काढून. तर मित्रांनो आपलं सगळं बारकोच्या गाम्याल्यातलं पीठ संपलं आणि आपली भजी झालेली आहेत. ही शेवटची 3 भजी आपली एवढी काढली की आपली भजी झाली. आता भजी झाल्यावर काय बनवायचं आहे आपल्याला? आता भाकरी बनवायच्या, कालवण बनवायचंय. भाकरी मस्तपैकी कालवण बिलवान भात झालाय मित्रांनो. मग भाकरी बिकरी इथून मोहर आपल्या झाल्या की मग आपल्याला जेवायचे मस्तपैकी. मित्रांनो ही आपली ताटात काढून घेतलेली भजी बघा कशी काय एक नंबर दिसतात का नाही. ही आपली कोबीची भजी मित्रांनो, कोबीची भजी. आता भजी बिजी झाली ते आणि आता आपल्या बाजरीच्या गरमागरम चुलीवरच्या भाकरी तयार होत्या ते या ठिकाणी आपली आई बनवते. जाळ बी बघा. आता संध्याकाळचं एवढं वारं नाही सुटलं मित्रांनो, आता लय उकाडते जरा. आणि मग पाऊस येण्याची बी दाट शक्यता आहे. आभाळ बिबाळ तर सारखंच येते आपल्याकडं, पण त्यामुळं पाऊस बी येण्याची शक्यता आहे. तरी पण आपलं चाललंय आता स्वयंपाक मस्तपैकी. भाकरी बिकरी चालली तर आईची आपल्या. आपली भाकरी खायची का मित्रांनो? ही बघा अशी हराव आपली भाकरी भाजती आपली आई बघा मस्त. आई अशी भाकर भाजल्यावर लय भारी लागते खायला. खरपूस लागते खायला. खायला एकदम एका बारीला भाजून खाते मी हराव. आपली आई बी खाते मित्रांनो. तर आता अशी कडक कडक बनते चांगली हराव भाजल्यावर. कडकच भाकर आवडत. खायला बी भारी. सुक्या कालवाना बरोबर तर कडक भाकरी लयची एक नंबर मित्रांनो. हराची भाकर भाजल्या एकदम मस्त लागते. आता ही आपली अंडी मस्तपैकी तेलात तळून घ्यायची मित्रांनो. असे सगळे तेला सगळं तळून घ्यायचं जोरात एकदम. आता ही अंडी तळून झाली त्यात थोडीशी हळद टाकून घेतली. थोडी हळद टाकली आता मित्रांनो. असे चांगलं तळले, चांगलं जणू काय फेसच झालाय त्याचा. आता या चमच्याने ना थोडं मीठ. आता या चमच्याने थोडंसं मीठ टाकून घेतलं. एकदम साधं सोपं अंड्याचं कालवण म्हणलं तर मित्रांनो हेच. काय नाही फक्त अंडी भेंडी तळायची, मीठ मसाला टाकायचा, पाणी टाकायचं ना आपलं ओके मस्त खळगुड बनवायचं. त्यात चमच्याभर मसाला टाकून घेतला. आपला धनगरवाड्यावरचा धनगरी मसाला टाकला आईने. आणि आता मस्त हे असं हलवून घ्यायचं, मिक्स करायचं याचं सगळी ग्रेव्ही मिक्स करून घ्यायचं हे सगळं एक नंबर. मित्रांनो रस्सा बनवायचा आहे. त्याकरता ह्या रश्यात आता पाणी टाकायचे थोडं. तर आपली आई आता पाणी टाकते बघा. एकदम थोडासा रस्सा शेतोडा मारायचा. आणि मित्रांनो जरी आपण अंडी जरी तळली ना तरी त्या तळलेल्या अंड्याला सुद्धा जरा पाण्याचा शितोडा दिला ना, लय मसाला पडला असला तर काय झालं असतं तिखटपणा जातो जरा पाण्याचा शितोडा दिल्यावर. आणि थोडंसं त्याला आपलं शिजवून घ्यायचं जरा. आपल्या दादांना मस्तपैकी जेवण दिले आपल्या आईने वाढून. आणि आपला दादा आता मस्त जेवून घेते ते. तर दादांना जेवाय काय काय बघूया. तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपली मस्तपैकी कोबूची भजी. हे जर आपल्या काकीने आणलेलं कारलं आणि आपलं अंड्याचं कालवण मस्तपैकी आपलं दादा जेवून घेते ते.
खाते ते मस्तपैकी आपली भजी बिजी. दादा एक भज खाऊन सांगा आम्हाला कसं काय झालंय ती. मस्त झाले या, कुरकुरीत लागते, मस्त बाकी चविष्ट लागते या. खाल्लं का तुम्ही? अजूनपर्यंत नव्हतं कोबूचं बज खाल्लं, पण आज खाल्लं लय भारी लागतंय. लय भारी झालंय ना. तर मित्रांनो आपण कधीच बनवलं नव्हतं कोबूचं भज आणि लय आपण भजी बनवतो, पण आज म्हणलो कोबूची भजी ट्राय करायची. आपलं दादा तर म्हणतात मस्त झाले. तर मित्रांनो असंच धनगरवाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.